ईश्वरनगर पंचायत समिती गणातील मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली। त्यानिमित्त मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो। भागाचा मनावाचा विकास झालेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाचं नवीन पर्व सुरू करणार। सामान्य मतदार राजाच्या उंबऱ्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। मोठ्या आशेनं भारतीय जनता पार्टीकडे विकासाच्या दृष्टीनं फारच लढाई विचाराने लढणार आहे। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता। ईश्वरनगर पंचायत समिती गणातील मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली। त्यानिमित्त मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो। या भागामध्ये पंचायत समिती उमेदवार म्हणून मी अशोक मधू एकत्रे आणि जिल्हा परिषद उमेदवार म्हणून सौ प्रेरणा जैन खंडागळे आम्ही दोघे या गणातून आणि गटातून उभे आहे। इथे या भागामध्ये आम्ही नागरिकांच्या भेटीगाठी आणि प्रचारानिमित्त ज्या वेळेला भेटलो त्यावेळी या भागातील समस्या, अडीअडचणी, विकास या बाबतीत नागरिकांची बातचीत झाली। तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून ही व्यवस्था आहे, या व्यवस्थेनं नागरिकांच्या मूलभूत गरजापासून दूर ठेवलेला आहे। या भागाचा मनावाचा विकास झालेला नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही या भागात एक विकासाचं नवीन पर्व सुरू करणार आहे। केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि या जिल्ह्याला एक धाडसी सकारात्मक दूरदृष्टी असणारं नेतृत्व माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांचं मिळालेलं आहे आणि या तालुक्याला एक आरोग्यदूत दमदार माजी आमदार म्हणून माननीय रामभाऊ सातपुते साहेबांचं नेतृत्व मिळालेलं आहे। यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये विकासाचंच कार्य येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेच्या, नागरिकांच्या समस्या सोडवून सर्वसामान्य मतदार राजाच्या उंबऱ्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, हे मला सर्वसामान्य नागरिकांना सांगायचं आहे। इलेक्शन येतात जातात, खूप आले गेली। 60-70 वर्षापासून या देशामध्ये देश जसा स्वतंत्र झाला तेव्हापासून राजकारण, समाजकारण चालू आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या आजही रस्ता, लाईट, पाणी, शिक्षण, आरोग्य या सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत आणि सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत गरजापासून वंचित ठेवलेलं आहे। यशवंतनगर ग्रामपंचायत असेल, विजोरी ग्रामपंचायत असेल, चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत असेल, हे तिन्ही ग्रामपंचायत या भागातील समस्त शेतकरी, कष्टकरी, नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, युवा वर्ग मोठ्या आशेनं भारतीय जनता पार्टीकडे विकासाच्या दृष्टीनं पाहत आहे आणि जेव्हा आम्ही या भागामध्ये आमचा संपर्क आला तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या असतील, नोकरदारांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, सर्वांनी आमच्या पुढे पूर्ण समस्यांचा पाडा वाचला, डोंगरच उभा केला। परंतु आम्हाला एवढं सांगायचं, आम्ही विचारांची लढाई विचाराने लढणार आहे। भारतीय जनता पार्टी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आम्हाला या मतदार राजाच्या सर्व समस्या आणि नागरिकांच्या विकासासाठी आम्हाला काम इथून पुढे करायचं आहे। त्यासाठी आम्ही मतदार राजाला एक आव्हान केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, माननीय नामदार जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून आणि या तालुक्याचे दमदार आमदार आरोग्यदूत माननीय सातपुते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या या भागामध्ये विकासाची गंगा एक भव्य दिव्य असं येणाऱ्या काळामध्ये काम मोठं उभा करू आणि या भागातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही पार पाडू। मी स्वतः पंचायत समिती गणातून स्वतः अशोक मधू एकत्रे उभा आहे आणि माझ्या बरोबर माझ्या भगिनी सौ जिल्हा परिषद गटातून प्रेरणा जैन खंडागळे उभा आहेत। आम्ही दोघंही बहीण भाऊ या भागामध्ये फिरलो तेव्हा नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी खूप मोठ्या प्रमाणात जाणवल्या आणि इथली जी व्यवस्था आहे
तर मला एवढं सांगायचंय की पूर्वीच्या लोकांनी काय केलं काय नाही याच्यावर बोलण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आपण एक चांगली दूरदृष्टी ठेवून, एक सकारात्मक दूरदृष्टी ठेवून येणाऱ्या काळामध्ये शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्ग असेल, नोकरदार असेल, युवा वर्ग असेल, शैक्षणिक काम मोठ्या प्रमाणात असेल, आरोग्याचं काम असेल, लाईट, रस्ता, पाण्याचं काम असेल, स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम असेल, आपण एक चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे काम उभा करू आणि या भागाला सुजलाम सुफलाम एक समृद्ध असं या भागामध्ये हे लोकांना एक चांगलं मोठं येणाऱ्या काळामध्ये काम उभं करून लोकांना एक सुखकर असं की समाधान वाटेल की वयोवृद्ध असतील की तरुण असेल, या भागामधील प्रत्येकाच्या हाताला काम मिळलं पाहिजे, प्रत्येकाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, हे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये काम पूर्ण करायचंय. आता अजून एक सांगायचं झालं तर या भागामध्ये खूप लोकांनी सांगितलं की एक घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे, प्रस्थापितांची सत्ता आहे. तर ठीक आहे, का प्रस्थापितांची सत्ता आहे, प्रस्थापितांची कसं झालं पूर्वीच्या काळापासून घरात सत्ता, आजोबा, मुलगा, नातू असे एक साखळी निर्माण झालेले आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे कार्य त्यांचं चालू आहे. परंतु मला एक सांगायचं, या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन, मतदार राजाला बरोबर घेऊन एक वंचित, शोषित, पिचलेला, खचलेला जो वर्ग भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, यांना न्याय देण्याची भूमिका भाजपा करत आहे आणि विस्थापित जी लोक आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी एक विकासाचं विजन आपल्या सर्वांपुढे उभा करत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं लाडकी बहीण योजना असेल, पंतप्रधान निधी योजना असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा शैक्षणिक स्कॉलरशिप असेल किंवा शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना लाईट बिल मोफत दिलेलं असेल, या राज्यामध्ये कितीही मोठ्या प्रमाणामध्ये संकट आली किंवा काही अडचणी आल्या, समस्या आल्या, तर छोट्या वर्गापासून मोठ्या वर्गापर्यंत भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे ते जनतेच्या मनात भरलेलं आहे. आणि या भागामध्ये जी आपली लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही स्कॉलरशिप असेल, शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत, मजुरापर्यंत, कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात अजून पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करू. तर आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मतदारांना एकच आव्हान करतो की आम्हाला विकासाचं काम करायचंय, विकासाचं विजन एक थोडं मांडायचंय. त्यासाठी तुम्ही आम्हाला या भागामध्ये काम करत असताना एक जास्तीत जास्त प्रचंड मतांनी निवडून द्या आणि या भागामध्ये असणारी व्यवस्था हे आम्ही बदलून टाकू आणि येणारा युवा वर्ग जो आहे तो हा परिवर्तनवादी विचाराचा युवा वर्ग येणाऱ्या काळामध्ये काळानुसार हा बदलल्याशिवाय राहणार नाही. का तर भूतकाळातला अभ्यास करून वर्तमान काळाची परिस्थिती पाहून भविष्याचा वेध घेण्याची आजच्या युवकांमध्ये ताकद आहे. त्यामुळं या भागामध्ये भूमाफी असू द्या, लँड माफी असू द्या, कोणाची हुकुमशाही असू द्या, दंडीशाही असू द्या, हे पूर्ण याच्याशी सामना करण्याची तयारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्याचा बंदोबस्त करू. तर मी जनतेला विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताने विजयी करा. या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो कि संघर्ष जितना कठिन होता है, जीत उतनी बढ़िया होती है और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बस या माध्यमातून मला एवढं सांगायचं. धन्यवाद.